तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी याची बोर्ड परीक्षा होणार आहे 2025 मध्ये. तर त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनलवर मागच्या काही व्हिडिओपासून सराव प्रश्नपत्रिका सुरू केल्या होत्या. तर या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयाची सराव प्रश्नपत्रिका तुमच्याशी शेअर करतो. ओके. तर ही मराठी विषयाची आपली दुसरी प्रश्नपत्रिका आहे. ओके. दुसरी सराव प्रश्नपत्रिका आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली सराव प्रश्नपत्रिका बघितली होती. सगळ्या विषयाचे पहिले जे सराव प्रश्न आहेत, सराव प्रश्नपत्रिका आहेत, ते तयार झालेले आहेत. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही आधीचे सर्व प्रश्न काय करू शकता, बघू शकता. ओके. तर पहिला विभाग आहे गद्य. याच्यात एकूण 18 गुण आहेत. त्यातला पहिला प्रश्न क्रमांक 1 खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची. ओके. तर हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आधी हा उतारा वाचावा लागेल. संत नामदेवांनी देवाला अशी विनंती केली आहे, इथपासून ते जगाच्या कल्याणासाठी हे प्रार्थना करत असतात इथपर्यंत. तर हे आपल्याला पूर्ण करायचं. तर प्रश्न क्रमांक 1 खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार काय करा, कृती करा. तर पहिलं चौकट पूर्ण करा. चौकट पूर्ण करा. संत नामदेवांनी देवाला अशी विनंती केली की, संत नामदेवांनी देवाला कोणती विनंती केली? तर ते 2 विनंत्या इथे काय करायच्या आहेत, लिहायच्या आहेत. तर हे व्यवस्थित वाचून तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल. कोण ते लिहा. सर्वावती भगवत भागवत अशी प्रार्थना करणारे कोण होते? तर ते इथे लिहायचं आहे. त्यानंतर संत संग देई सदा अशी मागणी करणारे कोण? त्याचं उत्तर इथे लिहायचं आहे. स्वमत, तुमचं स्वतःचं मत तिथे मांडायचं आहे. मैत्रीचा तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या शब्दात काय करायचा, स्पष्ट करायचा. त्याच्यानंतर पुढे खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार काय करा, कृती करा. तर इथपासून तो उतारा सुरू होतोय. सुट्टीची वाट पाहताना इथपासून ते झालेल्या उंबराची इथपर्यंत. तर हा आधी व्यवस्थित वाचा आणि मग त्याच्यावरचे प्रश्न. पहिला आहे, इथे जर बघितलं तुम्ही, एका शब्दात उत्तर द्या असं म्हटलं. लेखिकेला पुस्तकातून भेटणारे जग, हे 2 शब्द लिहायचे. इकडे एक आणि इकडे. फक्त ते शब्द लिहायचा की पुस्तकातून भेटणारं जग कसं होतं. वैशिष्ट्य लिहायचे. लेखिकेच्या वाचनामुळे भाषा आणि लेखकाबाबत कळलेल्या गोष्टी. आणि दुसरं, उंबराच्या झाडाची वैशिष्ट्य. स्वमत, तुमचं स्वतःचं मत मांडायचं आहे इथे. तुम्ही बालवयात अनुभवलेल्या सुट्टीतील गोष्टींचं वर्णन करा. त्याच्यानंतर पुढे खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्यासाठी हा उतारा आहे इथे 4 गुणांचा, म्हणजे हा अपठित म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा आहे. तर एवढा आधी हा वाचा इथून इथपर्यंत आणि मग त्याच्यावरचे प्रश्न सोडवा. तर पहिला प्रश्न त्यातला काय आहे, 2 गुणांसाठी कृती करा. जंगलाचा स्वभाव, माणसाचा स्वभाव. थोडक्यात फरक स्पष्ट करायचा, त्याच्यातला उतारा वाचून. त्यानंतर दुसरं, चौकटी पूर्ण करा. जंगल करत असलेल्या मानवी क्रिया कोणत्या? ते लिहायचं तिथे. त्यानंतर विभाग 1 पद्य विभाग 16 गुणांसाठी आहे. पद्य विभागामध्ये प्रश्न क्रमांक 2 खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार काय करायचे, कृती करायचे. एकूण 8 गुण आहेत त्याच्यासाठी. तर ह्यासाठी ही कविता आधी वाचा, पूर्ण इथपर्यंत आहे ही. ओके. बळ लागते थोडेसे इथपर्यंत आणि मग त्याच्यावरचे प्रश्न उत्तर जे आहेत ते सोडवा. खालील चौकटी पूर्ण करा. घट्ट मिटू नये असे काय आहे? जरासे आणखी खोदल्यावर काय लागेल? तर ते कवितेच्या आधारे लिहायचं आहे. त्याच्यानंतर कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहायचं. नकारात्मक विचार ठेवा. हे योग्य आहे का अयोग्य आहे? सकारात्मक राहा. खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा. आर्त जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी, याचा सरळ अर्थ तुम्हाला समजलेला लिहायचा आहे. गाणे असते गमणी या ओळीतील तुम्हाला समजलेला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश इथं स्पष्ट करायचा आहे. त्याच्यानंतर खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी कोणतीही एक कृती पूर्ण करायची आहे. आकाशी झेप वगैरे वस्तू, प्रस्तुत कवितेचे कवी, कवयित्री, कवितेचा विषय, कवितेतून मिळणारा संदेश. त्यानंतर खालील दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करायचं आहे. ही जी काव्यपंक्ती दिलेली आहे त्याचं रसग्रहण. त्यानंतर विभाग 3 स्थूल वाचन. आता या स्थूल वाचनामध्ये खालील संकल्पनांमधील सहसंबंध स्पष्ट करा.
बीचे झाड होणे आणि माणसाचे माणूस पण जागे होणे. आता इथं स्थूल वाचन आहे. स्थूल वाचनामध्ये प्रश्नोत्तर तुम्हाला काय करावे लागतात? स्वतः पाठ करावे लागतात. तिथे उतारा दिलेला नसतो. ओके. त्यानंतर भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजीने केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. हे पाठाच्या आधारे तुम्ही स्पष्ट करायचं. टिपा लिहा. व्युत्पत्ती कोशाचे अर्थ. त्यानंतर विभाग 4 भाषा अभ्यास. एकूण 16 गुण आहेत याच्यात. तर पहिला सामासिक शब्द आणि समास यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या. खालील शब्दांना दार प्रत्यय लावून तयार होणारा शब्द, अति उपसर्ग लावून तयार होणारे 2 शब्द, वाक्यप्रचार कुठलेही 2 म्हटले. सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळं 4ही करा, जेणेकरून तुमचा सराव चांगला होईल. शब्दसंपत्ती समानार्थी शब्द, अवनी रत्नाकर यांना समानार्थी शब्द लिहायचे. लिंग बदला असा आहे मित्र, चिमणी, लिंग बदलून ते शब्द लिहायचे आहेत. 2 अर्थपूर्ण शब्द लिहा. फुलपाखरू, तर फुलपाखरू असे 2 शब्द होतील. गर्व नसलेला आणि उपकार न जाणणारा यांच्यासाठी शब्द लिहायचा आहे. शब्दसमूहाबद्दल 1 शब्द. त्याच्यानंतर इथे विचलित हा योग्य शब्द कुठला आहे तो अचूक शब्द ओळखून उत्तरपत्रिकेत लिहायचा आहे. आशीर्वाद कुठला योग्य शब्द आहे. कुरबुर कुठला आहे. तसंच भीती कुठला आहे. अपरिहार्य कुठला आहे. तर हा शब्द त्याच्यातले ओळखायचे आहेत. विरामचिन्ह ओळखा. याच्यामध्ये कुठली विरामचिन्ह वापरलेली आहे तर ते तिथं लिहायचे आहे. त्यानंतर पारिभाषिक शब्द. या शब्दांना पारिभाषिक शब्द लिहायचे आहेत. त्याच्यानंतर उपयोजित लेखन. उपयोजित लेखनासाठी एकूण 24 गुण आहेत. पत्रलेखन. पत्रलेखनामध्ये खालील निवेदन वाचा आणि कृती सोडवा. तर इथे तुम्हाला एक जाहिरात दिलेली आहे आणि याच्या आधारे तुम्ही विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शिबिरात प्रवेश मिळवण्याबाबत विनंती पत्र लिहायचं आहे किंवा अभिनंदन पत्र लिहायचं आहे. दोन्हीपैकी एक मित्राचं अभिनंदन करणारं पत्र. किंवा तुम्ही मग याच्याऐवजी काय करू शकता? सारांश लेखन करू शकता पत्रलेखनाऐवजी. तर खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. तुमच्या विद्यालयात साजरा केलेल्या 75व्या स्वातंत्र्य दिनाची बातमी तयार करा. खालील मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करा. त्याच्यानंतर हे जे मुद्दे दिलेत त्यातल्या कथा पूर्ण करा किंवा जाहिरात लेखन. एखादा सहल आयोजक संस्थेची जाहिरात तयार करा. खालील लेखन प्रकारापैकी कोणतीही एक कृती सोडवा. लेखन कौशल्य. कोणतीही एक कृती सोडवा. त्यानंतर आत्मकथन. मी दप्तर बोलतो. विद्यार्थ्याशी नातं, व्यथा, विद्यार्थ्यांकडून अपेक्षा वगैरे. वरील मुद्द्यांच्या आधारे दप्तर घटकाचे आत्मवृत्त काय करायचं लिहायचं. वैचारिक लेखन. याच्यामध्ये बेकारी एक गंभीर समस्या त्याच्याबद्दल लिहायचं आहे. त्यानंतर प्रसंग लेखन. अकस्मात पडलेला पाऊस. तर ह्या मुद्द्यांच्या आधारे काय करायचं? प्रसंग लेखन करायचं आहे. आता इथे करताना तुम्हाला बघा इथे प्रश्नात सुरुवातीला सांगितलंय लेखन कौशल्य 3 पैकी कुठली तरी एक कृती करायची. त्यामुळे विचारपूर्वक करा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त मार्क मिळतील. तर इथे तुमची एकूण 80 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे, सराव प्रश्नपत्रिका, ती इथे काय होते? पूर्ण होते. पूर्ण 80 गुणांची मराठीची प्रश्नपत्रिका. जसं मी सांगितलं ही दुसरी सराव प्रश्नपत्रिका आहे. ओके. पहिली सराव प्रश्नपत्रिका आणि इतर सगळ्या विषयाच्या पहिल्या सराव प्रश्नपत्रिका आपल्या झालेल्या आहेत. एकूण 5 सराव प्रश्नपत्रिका आपलं तयार करण्याचं उद्दिष्ट आहे. त्यानुसार आपण ते करतो. इयत्ता 10वी साठी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण एक WhatsApp ग्रुप तयार केलाय, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर तोही तुम्ही बघू शकता तिथे. अशा पद्धतीने आपण त्याचा उपयोग करायचा आहे. ओके. इथे मराठी विषयाचं झालं. इतर विषयाची सुद्धा लवकरच दुसऱ्या सराव प्रश्नपत्रिका आपण अपलोड करूया. थँक यू.